चला आपण आज मोहनथाळ बनवू. त्याच्यासाठी 1 वाटी बेसन पीठ आपल्याला घ्यायचं. ते बेसन पीठ थोडंसं जाडसर घ्यायचं आणि चांगलं भाजायचं. लालसर होईस्तोवर भाजायचं. बदामी कलर येऊपर्यंत भाजायचं आणि त्याला अर्धी वाटी साखर घालायची आणि अर्धी वाटी तूप घालायचं. या प्रकारे आपण मोहनथाळ बनवू. आता ज्या वाटीने आपण बेसन घेतलं आहे त्याच वाटीने आता अर्धा वाटी तूप घेतलं आहे. आता आपण तूप घालूया. भाजलेल्या पिठात आपण थोडी वेलची पूड घालूया. भाजलेल्या पिठात आता अर्धी वाटी तूप घातलंय. आपण कढईत थोडं पाणी घातलं आणि साखरेचा पाक करून घेऊया. पाक होईपर्यंत आपण ताटाला तूप लावून घेऊया. साखरेचा पाक होईपर्यंत ताटाला तूप लावून घेऊया. आता पाक तयार झाला आणि आपण त्याच्यात भाजलेलं पीठ टाकूया. चला आता पीठ चांगलं हलवून घेऊया म्हणजे गोळे होणार नाही. आता मिश्रण ताटात टाकलंय. आता आपण हे सगळं हिलवून घेऊ आणि त्याच्या वड्या करू. ही आपली मोहनथाळ तयार झाली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.